जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, आताच्या घाईगडबडीमध्ये आपले डॉक्युमेंट घरी सुटून जातात किंवा एखाद्या वेळेस हरवल्या सुद्धा जातात आणि हे डॉक्युमेंट जर काढायचे झाले तर कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये खर्च आपल्याला येतो। तर मित्रांनो, हा खर्च तुमचा वाचावा, तुमचा वेळ वाचावा म्हणून मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। एखाद्या वेळेस तुम्हाला बँकेला जायचं असेल, एखाद्या वेळेस ऑफिसला जायला असेल तर तुम्हाला 5 प्रकारचे कार्ड मागवले जातात। पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड, दुसरं पॅन कार्ड, गाडीची आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदान कार्ड। ही 5 कागदपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला शासकीय योजनेचा कुठलाच लाभ घेता येणार नाही। आणि मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, हे संपूर्ण कागदपत्र हरवून जातात किंवा मोडल्या सुद्धा जातात। मग आता आरसी बुक असेल किंवा इतर कोणतं डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला पीव्हीसी स्वरूपामध्ये आता घरपोच हे संपूर्ण कागदपत्र मिळणार आहे। मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती असेल किंवा शासकीय योजना असेल याचे व्हिडिओ सुद्धा एकदम फ्रीमध्ये दिले जातात। तर आपल्या या युट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती की सर, आम्हाला पीव्हीसी कार्ड काढायचे असेल तर ते काढायचे कसे या संदर्भात व्हिडिओ बनवा। मित्रांनो, त्याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। मित्रांनो, ही जी 5 प्रकारची कार्ड आहेत, ही कार्ड आपल्या जीवनशैलीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कोणत्याही योजना घ्यायच्या असेल तर या कंपल्सरी करण्यात आल्या आहेत। मग आता हे कार्ड बाय पोस्ट तुम्हाला मिळतील कसे याच संदर्भात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपण बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण लवकरच हा व्हिडिओ सुरू करूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला काढायचे असेल तर कोणकोणत्या प्रकारचे कागदपत्र लागतील किंवा यासाठी आपल्याला काय करायचं आहे या संदर्भात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बनवूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पाहूया तो म्हणजे आरसी बुक। तुमच्या गाडीचं जर आरसी बुक हरवलं असेल आणि तुमच्या गाडीचं आरसी बुक जर मोडले गेलं असेल तर आरसी बुक बनवण्यासाठी आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर सुद्धा पाठवून आरसी बुक बाय पोस्ट तुम्ही मिळवू शकता। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही। जर आरटीओ ऑफिसला तुम्ही गेला तर कमीत कमी 1,500 रुपये खर्च तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो। आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला ओरिजिनल आरसी बुक हे फक्त आणि फक्त 500 रुपयामध्ये बाय पोस्ट मिळणार आहे। तर आता तुमचं आरसी बुक हरवलं तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, यावर तुमच्या गाडीचा नंबर पाठवून तुम्ही आरसी बुक घरपोच मिळवू शकता। मित्रांनो, 2 नंबरचा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स। तुम्ही एखाद्या वेळेस ट्रॅव्हल करत आहात, तुम्हाला अडवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपयाचा दंड भरावा लागेल। आणि ड्रायव्हिंग लायसन्स जर काढायचं म्हणलं तर आरटीओ ऑफिसला जावं लागतं। त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये खर्च येऊ शकतो। तर हाच खर्च तुमच्या येण्या जाण्याच्या चक्रा वाचाव्या म्हणून आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला फक्त 500 रुपयांमध्ये मिळणार आणि तेही ओरिजिनल मिळणार। तर अशा प्रकारे आरसी बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स मित्रांनो तुम्ही मागू शकता। तिसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड। मित्रांनो, तुम्हाला एखादा दुर्धर आजार झाला असेल, आजार होऊ नये परंतु जर आजार झालाच असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्ड लागतं। आणि तुमचं आयुष्यमान कार्ड हे राहिलं किंवा तुमचं आयुष्यमान कार्ड हरवलं तर आधार कार्डच्या सहाय्याने तुम्ही आयुष्यमान कार्ड हे पीव्हीसीच्या स्वरूपामध्ये मिळू शकता। म्हणजेच एखाद्या वेळेस तुम्ही जर ओला झाला तरी तुमचं कार्ड हे खराब होणार नाही। म्हणजेच पीव्हीसी कार्ड तुम्ही घरपोच बाय पोस्ट मागू शकता। तर अशा प्रकारे 5 लाख रुपयापर्यंत अनुदान केंद्र सरकारने आयुष्यमान कार्डवर ठेवलं आहे आणि अशा प्रकारे बाय पोस्ट तुम्ही आयुष्यमान कार्ड मित्रांनो मागू शकता। मित्रांनो, चौथा डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड। तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तुमचं कार्ड हरवलं, तुमचं आधार कार्ड जळालं असेल तरी सुद्धा तुम्हाला आधार कार्ड बाय पोस्ट मित्रांनो ओरिजिनल मिळणार। तर यासाठी तुमचा आधार नंबर असणं गरजेचं आहे किंवा आधार कार्डच्या पहिल्या पेजची तुमच्याकडे झेरॉक्स जरी असेल तरी तुम्हाला आधार कार्ड बाय पोस्ट ओरिजिनल मिळणार। यासाठी मित्रांनो तुम्हाला 500 रुपये चार्ज लागू शकतो। मित्रांनो, चौथा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजेच पॅन कार्ड। तुम्हाला एखाद्या बँकेमध्ये अकाउंट उघडायचं असेल, एखाद्या बँकेचं लोन घ्यायचं असेल, एखाद्या फायनान्सचं सुद्धा जरी लोन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला पॅन कार्ड त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलंय। मग आता तुमचं पॅन कार्ड मोडलं, तुमचं पॅन कार्ड हरवलं तर मित्रांनो चिंता करू नका। तुम्ही पॅन कार्ड जर आधारच्या सहाय्याने काढलं असेल तर तुम्ही तुमचा आधार कार्डची झेरॉक्स किंवा तुमचा आधार नंबर पाठवून पॅन कार्ड बाय पोस्ट ओरिजिनल पीव्हीसी कार्ड मध्ये मिळू शकता। किंवा तुमच्याकडे जर पॅन नंबर असेल तरी सुद्धा बाय पोस्ट पीव्हीसी कार्ड तुम्ही मित्रांनो मिळू शकता। मित्रांनो, 5वा आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे मतदान कार्ड।
तुम्हाला एखाद्या फायनान्सचं जर लोन घ्यायचं असेल तर मतदान कार्ड कंपल्सरी करण्यात आलंय। आता मतदान काढण्यासाठी तुमचं मतदान कार्ड हरवलं असेल किंवा तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचं असेल तर मित्रांनो याची सुद्धा व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे। आपल्या या युट्यूब चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिला आहे। तुमचं नवीन मतदान काढायचं आहे तर यासाठी तुम्ही तुमचा आधार कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो, पत्नीचं जर मतदान काढायचं असेल तर पतीचं मतदान कार्ड किंवा मुलीचं जर मतदान कार्ड काढायचं असेल तर वडिलांचं मतदान कार्ड, ही संपूर्ण कागदपत्र पाठवून तुम्ही मतदान कार्ड बायको सुद्धा मिळू शकता आणि ऑनलाईन सुद्धा करू शकता। मित्रांनो अशा प्रकारे ही 5 प्रकारची कार्ड जर तुमच्याकडे असेल तर शासनाच्या सर्व योजनेचा मित्रांनो लाभ तुम्हाला घेता येणार आहे। आणि ही 5 कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला शासनाच्या कुठल्याच योजनेचा मित्रांनो लाभ घेता येणार नाही। म्हणून ही 5 प्रकारची जी कागदपत्र आहेत ही तुमच्याकडे आहे का नक्कीच चौकशी पाहून घ्या। आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती टाकली आहे ही माहिती जी बनवली आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जरूर आहे, कारण की आपण सुरू केलेला स्वतःचा हा एक प्रोजेक्ट आहे। म्हणून मित्रांनो हा प्रोजेक्ट संपूर्ण भारतभर पसरावा म्हणून तुमच्या साथ देण्याची गरज आहे। जसे की आपल्या या युट्यूब चॅनलला वेळोवेळी तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणून त्याबद्दल मी आभारीच आहे। तरी सुद्धा आपण जो नवीन प्रोजेक्ट सुरू केला याला सुद्धा मित्रांनो तुम्ही साथ देण्याची गरज आहे। मित्रांनो या व्हिडिओमध्ये माहिती जी दिली आहे या माहिती संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या उत्तम संधीचा लाभ घेता येईल। मित्रांनो वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची, नवीन योजनेची।